नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा. जे श्रोते नव्याने आजच्या शोमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या माहितीसाठी की आपल्या या शोला 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. येणाऱ्या मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आपला शो जो आहे तो 5 वर्ष पूर्ण करेल आणि हा 4 वर्ष पूर्णत्वाचा आणि 5 वर्ष पूर्णत्वाच्या समीप आलेला हा जो आपला शो आहे याला आपल्या जगभरातून अगदी विदेशातील 10 ते 12 देशातून, भारताच्या विविध राज्यातून आणि महाराष्ट्रातल्या अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापासून ते मोठ्या मेट्रो सिटीपर्यंत जे साहित्यिक मान्यवर आहेत ते जोडले गेलेले आहेत. आपल्या या शोला जे म्हणजे विषयाचं जे आहे ते बंधन असतं, ओळींचं बंधन असतं, परंतु ती रचना चांगली आहे, ती रचना अगदी साहित्याच्या कसोटीवर उतरते का याचं आपण परीक्षण करत नाही. आपल्या या शोचा उद्देश असतो तो म्हणजे नवोदितांना लिहितं करणं, नवोदितांना त्यांच्या हक्काचं व्यासपीठ देणं, नवोदितांचे शब्द, त्यांच्या भावभावना, त्यांचं साहित्य हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणं आणि हाच विचार जो आहे तो मनामध्ये घेऊन आपण गेल्या 4 वर्षापूर्वी हा शो सुरू केलेला होता आणि अविरतपणे अखंडितपणे हा शो जो आहे तो चालू आहे आणि निश्चितच याचं जे श्रेय आहे ते तुम्हा सर्व साहित्यिक मान्यवरांना जातं. आणि याचबरोबर जे आपले श्रोते आहेत ज्यांनी आपल्या या शोवर भरभरून असं प्रेम केलं, कधी कधी एखाद्या वेळी शो जेव्हा रद्द होतो तेव्हा खूप सारे मेसेजेस येतात की आज शो नाही का, आज आपल्या रचना ज्या आहेत त्या ऐकायच्या होत्या, शो आणखी लागलेला नाही. आणि खरं सांगायचं तर अशा प्रतिक्रिया आल्यानंतर शो पुन्हा नव्याने करण्यासाठी जी आहे ती उभारी मिळते. खूप सुंदर सुंदर रचना असतात, खूप सुंदर सुंदर भाव असतात आणि तुम्ही ते शब्द लिहित असताना तुमच्या मनामध्ये काय भाव आहेत हे भाव जाणण्याचा मी तुमच्या रचनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतो आणि ते भाव जे आहेत ते जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यासाठीच आपलं हे व्यासपीठ आहे, ते म्हणजे रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, ज्याचं टॅगलाईन आहे की आनंदी रहा आनंद लुटा. कारण आनंदी राहणं ही एक खूप मोठी कला आहे, ती सगळ्यांनाच अवगत होते असं नाही, परंतु आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आनंदी रहा आनंद लुटा या टॅगलाईनचा अर्थ जीवनामध्ये आनंद पसरवणं आहे, दुःखांवर फुंकर घालणं आहे आणि जी दुःख असतात मनामधली, जी संकटं असतात, जे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेमला एक सोल्युशन देणं, त्याला एक उपाय देणं हे आपले साहित्यिक जे आहेत ते त्यांच्या शब्दांच्या माध्यमातून करत असतात. आपण पाहतो जेव्हा आपण सोशल मीडियावर असतो, जेव्हा आपण पुस्तकं वाचत असतो आणि आपल्या मनामध्ये विचारांचा गुंता चालू असतो, खूप खचलेलो असतो, निराश असतो, आपल्याला पुढची वाट दिसत नाही, त्यावेळी आपण चालत असलेल्या पुस्तकामधलं एखादं वाक्य, एखादा पॅरेग्राफ, आपण सोशल मीडियात धुंडाळत असताना आपल्या कानी पडलेलं एखादं वाक्य, आपल्या साहित्यिकांचे भारदस्त असे शब्द आपल्या जीवनाला एक नवी दिशा देऊन जातात. आपण दुःखी असताना नकळतपणे समोर मेसेज येतो की मित्रा हरू नको, लढायचं आहे आणि आपण नव्याने उभा राहतो. हाच प्रवास, हेच विचार आणि हेच जीवनाचे सार घेऊन आपण आपल्या या शोला सुरुवात केलेली होती आणि वेगवेगळ्या विषयावर आपण सर्व साहित्यिक मान्यवरांना लिहितं केलं आणि त्यांनीही भरभरून असा प्रतिसाद दिला. शेकडो मान्यवर जे आहेत ते आपल्या या शोशी जोडलेले आहेत, आपल्या FMशी जोडले गेलेले आहेत आणि त्या FMशी जोडल्या गेलेल्या जे प्रेम आहे त्या प्रेमामुळं हा शोचा जो आहे तो प्रवास सुरू आहे. तर श्रोते हो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आज आपण जो विषय दिलेला आहे तो विषय म्हणजे गुलाबी थंडी. गुलाबी थंडी शब्द जरी आपण उच्चारला, ऐकला तरी अंगावर आपल्या काटा येतो. खूप आनंददायी असा हा शब्द आहे आणि त्या शब्दाची, त्या वातावरणाची, त्या ऋतूची अनुभूती घेणं हे तर त्याहून आणखी सुंदर आहे नाही का. गुलाबी थंडी सर्वांनाच हवीशी वाटते. वर्षातील सर्वात सुखकर आणि आरोग्यदायी ऋतू जर कोणता असेल तर तो म्हणजे हिवाळा असतो आणि बदलत्या हवामानाच्या अनुषंगानं आपण आपलं जे आचरण आहे, आपलं जे खानपान आहे, आपला जो व्यायाम आहे ते सुद्धा करणं खूप गरजेचं असतं. ऋतू बदलल्यानंतर आपल्याला माहीत आहे की अनेक वेगवेगळे आजार होतात, आपण आजारी पडतो. या गोष्टींना
टाळण्यासाठी आपण स्वतःची, कुटुंबियांची, लहान मुलांची आणि विशेषतः वृद्धांची काळजी घेणं जे आहे ते खूप गरजेचं असतं. आणि या थंडीच्या ऋतू जो आहे तो हवासा वाटतो. हेमंत आणि शिशिर असे 2 ऋतू असतात हिवाळ्यामध्ये, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि जो शिशिर ऋतू असतो त्याचं आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. आणि आयुर्वेदामध्ये जे आहे ते शिशिर शीतलोतिवर वृक्षा वाताग्निवर्धना असं सुद्धा त्याला म्हटलेलं आहे. कारण शिशिर ऋतूत हवा फार थंड व कोरडी होते, त्यामुळे वातदोष वाढतो, अग्नीसुद्धा खूप म्हणजे प्रदीप्त होतो. आणि म्हणजे जो बदल आहे ऋतूतला त्याला अनुसरून आपण आहार विहार औषध याची योजना केली पाहिजे. आणि तर आपल्याला हिवाळ्याचा जो आहे तो आनंद घेता येईल. आणि हिवाळ्यातील बदलांचा आरोग्यवृद्धीसाठी सर्वात महत्त्वाचा असा फायदा असतो, नाही का? कारण जेव्हा हिवाळ्यामध्ये आपण व्यायाम करतो, हिवाळ्यामध्ये आपण चांगलं खानपान करतो, तर त्या अनुषंगानं आपलं जे शरीर आहे ते आपलं शरीर खूप सुदृढ होतं, निरोगी होतं. आणि त्यामुळं आपण या ऋतूचा आनंद घेत असताना स्वतःच्या शरीराची काळजीसुद्धा घेणं हे खूप गरजेचं असतं, नाही का? तर असा हा हवासा वाटणारा थंडीचा महिना असतो, थंडीचा ऋतू असतो. आणि त्यात गुलाबी थंडी म्हटलं की काय सांगायचं. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती. सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. चला तर मग हा खेळ शब्दांचा, हा खेळ आपण सजवूया आपल्या जगभरातल्या मान्यवरांसोबत. आणि आजच्या शोला सुरुवात करताना आपल्या सर्वांना माहीत आहे की आजसुद्धा कवितांचा ओघ खूप सारा आहे. आणि त्यामध्ये माझ्या रचना ज्या आहेत त्या मी कमी प्रमाणामध्ये सादर करतो, जेव्हा रचनांचा ओघ जास्त असतो. आणि त्या अनुषंगानं मी माझ्या एका पहिल्या ज्या आहे पहिली रचना जी आहे ती माझी सादर करतोय की पहाटेची बोचरी थंडी गुलाबी होऊन गेली. पहाटेची बोचरी थंडी गुलाबी होऊन गेली, सोन सकाळी धुंद हवा शराबी होऊन गेली. पहाटेची बोचरी थंडी गुलाबी होऊन गेली, सोन सकाळी धुंद हवा शराबी होऊन गेली. विरले तुझे अवखळ बहाने बदलता कूस, विरले तुझे अवखळ बहाने बदलता कूस. मिठीतल्या स्पर्शाची परिभाषा कळून गेली, मिठीतल्या स्पर्शाची परिभाषा कळून गेली. तुझ्या सोबतीने क्षणधुंद होताना, तुझ्या सोबतीने क्षणधुंद होताना मनावरील लज्जेची बंधने गळून गेली. तुझ्या सोबतीने क्षणधुंद होताना मनावरील लज्जेची बंधने गळून गेली. अरक्त गालावर खुलताना चाफे कळी, अरक्त गालावर खुलताना चाफे कळी. शहाराने सर्वांगातून वीज सळसळून गेली. तुझ्या सोबतीने क्षणधुंद होताना मनावरील लज्जेची बंधने गळून गेली. अरक्त गालावर खुलताना चाफे कळी, शहाऱ्याने सर्वांगातून वीज सळसळून गेली. आणि मी शेवटी असं लिहिलंय की विस्कटलेला गजरा दरवळता घरभर, विस्कटलेला गजरा दरवळला घरभर. गुंफून श्वास अधरावर प्रीत गंधाळून गेली, गुंफून श्वास अधरावर प्रीत गंधाळून गेली, गंधाळून गेली. तर ही माझी एक गुलाबी थंडीच्या अनुषंगानाची रचना होती. आणि मी माझ्या दुसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की गुलाबी थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे, गुलाबी थंडीत गोठलेल्या गंधाळलेल्या पहाटे. मंद वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली, मंद वाऱ्याची झुळूक स्पर्शून गेली. गवाक्षातून डोकावला एक किरण, गवाक्षातून डोकावला एक किरण. नि ती मला आणखी घट्ट बिलगून गेली, नि ती मला आणखी घट्ट बिलगून गेली. तर ही माझी एक रचना आणि माझी एक चारोळी होती. आपण आपल्या आजच्या शोकडे वळूयात आणि आजच्या शोमधल्या पहिल्या आपण चारोळीकडे वळूयात, ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये मंदा पवार मॅडम लिहित आहेत पुणे इथून. मंदा पवार मॅडम यांनी पुणे इथून लिहिलं आहे की ऋतू आला हिवाळा गुलाबी थंडी अलवार, ऋतू आला हिवाळा गुलाबी थंडी अलवार. डोंगर माथ्यावरी जाताना, डोंगर माथ्यावरी जाताना धुक्याची मलमल दिसे सभोवार, धुक्याची मलमल दिसे सभोवार, दिसे सभोवार. वाह,
खरंच की गुलाबी थंडीमध्ये डोंगर माथ्यावर चढताना जी धुक्यांची चादर लपेटलेल्या तो जो डोंगर माथा असतो तो खरंच मनभावनाचा असतो आणि त्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं पुढच्या एका चारोळीमध्ये. स्वाती विष्णू नष्टे मॅडम लिहित आहेत सातारा इथून. स्वाती विष्णू नष्टे मॅडम यांनी सातारा इथून लिहिलं आहे की थंडी गुलाबी गुलाबी पडे अशी चोहीकडे, थंडी गुलाबी गुलाबी पडे अशी चोहीकडे, चहा कडक दिसता, चहा कडक दिसता, वळे पाऊल त्याकडे, वळे पाऊल त्याकडे. वाह. आणि खरंच की गुलाबी थंडी जेव्हा पडलेली असते तेव्हा कडक चहा दिसला की पावलं आपोआप तिकडं वळतात आणि ती गुलाबी थंडी सोबत आपली जिवलग व्यक्ती आणि हातात हात गुंफून जेव्हा आपण प्रवासामध्ये असतो, जेव्हा आपण फिरायला जातो, जेव्हा आपण निसर्गाचा आनंद घेत असतो त्यावेळी त्या गुलाबी थंडीमध्ये कडक चहा घेणं ही मजाच खूप म्हणजे वेगळी असते नाही का. खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सुलभा सत्तुरवार मॅडम यांनी लिहिलं आहे पुणे येथून. सुलभा सत्तुरवार मॅडम लिहित आहेत पुणे येथून की ही मस्त गुलाबी थंडी ऋतू हेमंत हा बरवा. वाह. ही मस्त गुलाबी थंडी ऋतू हेमंत हा बरवा, सवे दुलई धुक्याची, सवे दुलई धुक्याची, रविरोज भासे मजनवा, रविरोज भासे मजनवा, मजनवा मजनवा. वाह वाह. आणि खरंच की मस्त अशा गुलाबी थंडीमध्ये हेमंत ऋतू हा बरवा आहे आणि त्याच्या सवे ही धुक्यांची दुलई आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की धुक्यांची दुलई पांघरायला जसं डोंगर माथ्याला आवडतं तसं आपल्याला सुद्धा आवडतं. आपण जेव्हा डोंगर माथ्यावर जातो, आपण उंचावर जातो, डोंगरावर दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरत असताना त्यावेळी त्या ठिकाणी सर्वत्र धुकं पसरलेलं असतं. हलकीशी गोड हुरहुरी भरणारी ती गुलाबी थंडी असते आणि ते धुकं जे आहे त्या धुक्यामध्ये आपण सुद्धा हरवून जातो नाही का. तर की धुक्याची दुलई जी आहे ती पांघरल्यानंतर रवी जो आहे तो रोज नवा भासतो. आणि खरं आहे की रवी जेव्हा उगवत असतो तेव्हा तो रोज त्या धुक्याच्या दुलईमधून टोकावत असतो. तो बाहेर येत असताना ते जे दृश्य असतं ते खरंच मनाला खूप प्रसन्न असं करणारं असतं. त्या सोनेरी किरणांचा स्पर्श जेव्हा आपल्या देहावर पडतो, त्या गुलाबी थंडीमधला रवीचा सोनेरी स्पर्श जेव्हा आपल्या शरीरावर पडतो, आपल्या देहावर पडतो, तेव्हा ती तृप्तता, तो आनंद हा खूप छान असतो नाही का. खूप अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत गुलाबी थंडीच्या अनुषंगानं की रेखा देशमुख मॅडम यांनी लिहिलं आहे गुलाबी थंडी प्रेमाची चला अनुभव दोघे घेऊ, गुलाबी थंडी प्रेमाची चला अनुभव दोघे घेऊ, उब काश्मीरी शालीची लपेटून शिकाऱ्यात पाहू, उब काश्मीरी शालीची लपेटून शिकाऱ्यात पाहू, लपेटून शिकाऱ्यात पाहू. वाह. खरंच की गुलाबी थंडी आणि त्याचा दोघांनी एकत्रित घेतलेला अनुभव, ती काश्मीरी शालीची ऊब आणि ती लपेटून शिकाऱ्यामधून आपण प्रवास करणं, शिकाऱ्याचा आनंद घेणं खूप आनंददायी, खूप सुंदर असा तो अनुभव असतो आणि त्याला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये आमिर पटेल सर लिहित आहेत सांगोला इथून. आमिर पटेल सरांनी सांगोला जिल्हा सोलापूर येथून लिहिलं आहे की विरह सख्या सळतो आसा, विरह सख्या सळतो असा, सर्पदंश अंगी झोंबतो जसा, विरह सख्या सळतो असा, सर्पदंश अंगी झोंबतो जसा, गुलाबी ही थंडी वाहत गाते, गुलाबी ही थंडी वाहत गाते, बहरली ज्वानी ही लसत जाते, बहरली ज्वानी ही लसत जाते, लसत जाते. वाह. खरंच की विरहातली जी गुलाबी थंडी आहे त्याला सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. पुढच्या एका रचनेमध्ये गजानन गेडाम सर लिहित आहेत गडचिरोली येथून. गजानन गेडाम सरांनी गडचिरोली येथून लिहिलं आहे की गोड गुलाबी थंडीत या मिठी तुझी मी आठवतो. वाह. गोड गुलाबी थंडीत या मिठी तुझी मी आठवतो, हळूच होते सैलकव, हळूच होते सैलकव, भासांची तार पाठवतो, भासांची
तार पाठवतो, भासांची तार पाठवतो. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच की जेव्हा जेव्हा गुलाबी थंडी पडते तेव्हा तुझी मिठी आठवते, आणि जेव्हा ते कवेतले क्षण सैल व्हायला लागतात तेव्हा मी भासांची तार पाठवतो. भासांची तार, अप्रतिम अशी उपमा होती. आणि खूप अप्रतिम अशा या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोचा प्रवास पुढे ठेवणार आहोत तुमच्या आवडीच्या FM वर, म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. तुम्ही हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.